नमस्कार, मी दीपक गंगाधर सिन्नरकर। मी पुण्यात राहत होतो। एक दिवशी आम्ही पेपर बघितला, पेपरला न्यूज आली आणि तो त्या तनिष्क पार्कच्या फ्लॅटचा बुकिंगचा शेवटचा दिवस होता। आम्ही त्या दिवशी पेपर बघून लगेच इकडे बघायला आलो। बघितल्यानंतर आम्हाला फ्लॅट इथले सगळे सोसायटी आवडली, फ्लॅट आवडले, सगळं एकदम झालं। आम्ही एका ह्याच्यातच आम्ही ते बुक केलेलं। बुक केल्यानंतर आम्ही जवळजवळ संध्याकाळी आमचा नंबर लागून आमचं बुकिंग झालं। ते भरून आम्ही इथं राहिला। नंतर आम्हाला सप्टेंबरमध्ये आम्ही इथं राहायला आलो, सप्टेंबर 2023 मध्ये। तर तेव्हापासून आज तागायत ह्या सोसायटीमध्ये आम्हाला कुठंच काही असं वाटलं नाही की आपण फार वेगळ्या ठिकाणी गेलोय किंवा काहीतरी आडकाठीला हे झालंय, काही नाही। इथं सगळं व्यवस्थित होतं, सगळं व्यवस्थित मिळालं। उलट 4 लोक भेटली, 4 लोकांना आणलं। बऱ्याच गोष्टी इथं शिकायला मिळाल्या आहेत, बऱ्याच गोष्टी आम्ही बघितल्या आहेत। आणि आता मी सोसायटीचा प्रत्यक्ष मेंबर आहे, त्यामुळे मला अडचणी काय नाही हे सगळं मला माहिती असतं। कोणाचे पाण्याचे प्रॉब्लेम असतात, कोणाचं काय लिफ्टचे प्रॉब्लेम असतात, कोणाचं काय असतं, पण ते सगळं आम्ही एकमेकांना मिळून सॉल्व्ह करतो। त्याच्यामुळं ही जी एक एकोप्याची वृत्ती आहे ही सगळी, ती खूप छानपणे चाललेली आहे। म्हणजे इथं असं परक असं कोणीच वाटत नाही, एक आपलं घरोबा असल्यासारखं वाटतं। नाही, आम्ही जेव्हा इथे आलो तेव्हा खरं तर इथे काहीच नव्हतं, म्हणजे अगदी ओसड। आणि हे खरं आम्हाला पण असं वाटत होतं आपण खूप लांब आलोय सिटीपासून। अगदी आम्ही सिटीतनं इकडे येताना डोळ्यात आम्हाला खरंच अश्रू यायचे। पण नंतर जसे माणसं वाढत गेली, म्हणजे लोकॅलिटी वाढत गेली, तसं मग ते थोडंसं आम्हाला समाधान मिळायला लागलेले की आहे बाबा, लोक भरपूर वाढायला लागलेली आहेत। आणि तनिष्क पार्क हे सोसायटी ना म्हणजे पैशाच्या दृष्टिकोनातलं पण छान आहे। म्हणजे सामान्य लोकांना परवडण्यासारखे फ्लॅट्स आहेत तिथे, असे हवा तर अगदी मोकळे आहेत, त्याच्याबद्दल प्रश्नच नाही। म्हणजे जवळजवळ आता एक प्रकारचं असं म्हणायला काय हरकत नाही की बाणेरसारखा एरिया व्हायला लागलेला आहे। आणि इथे अम्युनिटीज पण दिलेल्या आहेत सगळ्या, त्याच्यामुळे काही प्रश्नच नाही। त्यामुळे सगळ्यांना बघताक्षणी आवडतंच, बघताक्षणी आवडतं तनिष्क पार्क। या सगळ्यात आम्ही जर बघितलं ना तर आम्हाला कुठलेच प्रॉब्लेम आला नाही, ना पाण्याचा प्रॉब्लेम, पाण्याचा तर ना लिफ्ट आहे, ना काय नाही, काय लाईटचा प्रॉब्लेम आहे, काय नाही। सगळं इन्व्हर्टर वगैरे सगळं असल्यामुळं सगळं सुखसोयी व्यवस्थित दिलेले आहेत। खेळायला गार्डन पण दिलेले आहे, स्विमिंग पूल चालू होतोय, त्यामुळे काय प्रश्न येत नाही। सिनियर सिटीजनला पण मोकळ्या हवेत फिरण्यासारखं भरपूर आहे, छान आहे। म्हणजे एकूणच सगळं छान आहे, आम्हाला खूप आवडलेलं आहे।